रुतबा मेरे सर को, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। औरों को जो मिला वो मुकद्दर से मिला, हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला। बाबासाहेब आंबेडकरांचं खच्चीकरण कसं होईल हे नेहमी पाहिलं। त्यांना निवडणुकीमध्ये दगाफटका केला, त्यांचं नेतृत्व कमकुवत कसं होईल हे त्यांनी पाहिलं आणि नेहमी त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी कांग्रेसला फक्त वोट बैंक हवी होती। जिन्होंने किया बाबा साहेब का अपमान उन्हें आज याद आ रहा है संविधान। या उलट प्रधानमंत्री मोदीजींनी संविधान दिन साजरा करण्याची परंपरा सुरू केली। मला वाटतं 2015 साली संविधान दिन या ठिकाणी साजरा करण्याचं सुरुवात आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केली 2015 साली। आणि म्हणून या ठिकाणी 50-60 वर्षात जे काँग्रेसला सुचलंही नाही ते मोदीजींनी करून दाखवलं। याबद्दल देखील मी मोदीजींना धन्यवाद देतो। आजच्या या दिवशी केवळ संविधानाचा सन्मान करून थांबणे पुरेसे नाही, तर त्यांच्या मूल्यांचं पालन करणे आणि ते दृढ करण्यासाठी योगदान देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। संविधानाने दिलेले हक्क हे जितके महत्त्वाचे आहेत सभापती महोदय, तितकीच आपली कर्तव्य देखील महत्त्वाची आहेत। आणि म्हणून माझे सहकारी, माझ्या मित्र पक्षातील सहकारी आणि आमच्या विरोधी पक्षातील सर्व सहकारी या सगळ्यांना मी अंबादास आवाहन करतो, आपण या संविधानाच्या प्रकाशातच आपला पुढील मार्ग चोखाळण्याची शपथ घेऊया, लोककल्याणाचा वसा घेऊया, लोकशाहीच्या रक्षणाचे वचन देऊया, संविधानाचा जय जयकार करत राहूया, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करत राहूया। आणि शेवटी जाता जाता 2 ओळी सांगतो, लास्ट करतो ना। रुतबा मेरे सर को, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। औरों को जो मिला वो मुकद्दर से मिला, हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला। अंबादास काय? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। सूचना काहीच नाही, फक्त काय आरोपाने उत्तर मी देत नाही, मी याला सकारात्मक दृष्टीने घेतो। आणि दुर्दैवाने खऱ्या अर्थाने सकारात्मक चर्चा व्हायला होती ती झाली नाही। राज्यपालांच्या अभिभाषणाला देखील या चर्चेला उत्तर मी दिलं होतं, परंतु तेच पुन्हा यामध्ये रिपीट देखील विषय झालेले आहेत। महायुतीला सभापती महोदय जवळपास आता 100 दिवस होतील। दुसऱ्या इनिंगचं आमचं काम सुरू झालेलं आहे। पहिल्या इनिंगमध्ये 2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार काम केलं आणि महायुतीला जे दैदिप्यमान यश मिळालं ते खऱ्या अर्थाने 2.5 वर्ष या राज्यामध्ये महायुतीने केलेलं काम, त्याची पोचपावती या राज्यातल्या जनतेने दिलेली आहे। एका रात्रीमध्ये मिळालेले यश नाहीये सभापती महोदय। नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन घेणारं आमचं सरकार आहे। नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन। आणि ज्यांनी रिझन दिलं या महाराष्ट्रातल्या जनतेने प्रत्येक कामात रिझन देणाऱ्यांचा सीझन या महाराष्ट्रातल्या जनतेने संपवला। 2.5 वर्षात आम्ही कामाचा डोंगर उभा केला, पायाला भिंगरी लावून सगळे काम करत होते, तुम्ही सगळे बघत होता, विरोधी पक्षातले लोकही पाहत होते, शशिकांतजी तुम्ही साक्षीदार आहात। आणि तुफान बॅटिंग केली आम्ही विकासाची, चौकार षटकार। आणि 2.5 वर्ष खरं म्हणजे आणि आमच्या स्कोरचा
पाठलाग करता करता विरोधक क्लीन बोल्ड झाले. विरोधी पक्षनेता एवढं देखील संख्याबळ त्यांना राखता आलं नाही. शेवटी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा असते कोणाला बसवायचं कोणाला उतरवायचं. आणि आता आमची या टीमची नवीन इनिंग सुरू झालेली आहे. 5 वर्षाची टेस्ट मॅच असली तरी सुद्धा अध्यक्ष सभापती महोदय आमची बॅटिंग 2020 सारखीच आहे. कमी चेंडूत जास्ती रन काढणे, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, या धोरणानुसार सरकार कामाला लागलेलं आहे. या आठवड्यात पीक विमा योजना ई पीक पाहणीची बैठक झाली. शेतकऱ्यांसाठी सिंगल विंडो इंटरफेस असलेले एक ॲप आणि वेबसाईट डेव्हलप करण्याच्या सूचना त्या बैठकीत दिल्या. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली. वेबसाईट डेव्हलप करण्याच्या सूचनाही दिल्या. आज सभापती महोदय, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहे आणि AI तंत्रज्ञानाने आपल्या शेतीचं उत्पन्न दुप्पट तिप्पट चौपट करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय आणि त्यासाठी बिल गेट्स आपल्याला मदत देखील करतायत. डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्व्हिस मध्ये महाराष्ट्राला सभागृहाने या विषयावरील चर्चा केली आहे. सत्र कालावधीतील कामकाजाची सांख्यिकी माहिती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसाचे कामकाज संपलेले आहे. आता मी सत्र कालावधीतील कामकाजाची सांख्यिकी माहिती सदनासमोर ठेवतो. एकूण बैठकीची संख्या 16. प्रत्यक्षात झालेले कामकाज 115 तास 36 मिनिटे. रोजचे सरासरी कामकाज 7 तास 13 मिनिटे. मंत्री उपस्थित नसल्यामुळे वाया गेलेली वेळ निरंक. अन्य कारणामुळे वाया गेलेला वेळ 5 तास 45 मिनिटे. नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी व परिचय 5. अभिनंदनपर प्रस्ताव 5. शोक प्रस्ताव 4. प्रश्नासंबंधी माहिती. क तारांकित प्रश्न. प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या 2256. स्वीकृत झालेल्या प्रश्नांची संख्या 525. उत्तरित झालेल्या प्रश्नांची संख्या 81. अतारांकित प्रश्न. प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या निरंक. तारांकित प्रश्नातून अतारांकित झालेल्या प्रश्नांची संख्या 543. प्राप्त झालेल्या उत्तरांची प्रश्नांची संख्या 40. अल्पसूचना प्रश्न निरंक. स्वीकृत झालेली संख्या निरंक. उत्तरित झालेली संख्या निरंक. सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीसंबंधी अर्धा तास चर्चेच्या सूचना. प्रश्नाच्या उत्तरातून उद्भवलेल्या प्राप्त झालेली संख्या 32. स्वीकृत झालेली संख्या 23. चर्चा झालेली संख्या 3. इतर बाबतीत आणि सर्वसाधारण प्राप्त झालेली संख्या 88. स्वीकृत झालेली संख्या 47. चर्चा झालेली संख्या 7. महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वये सूचना. एकूण सूचना 79. स्वीकृत सूचनांची संख्या 22. सभागृहात निवेदन झालेल्या सूचनांची संख्या 13. सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेली एकूण निवेदनं 9. महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वये प्रस्ताव. एकूण प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या 5. चर्चा झालेल्या प्रस्तावांची संख्या 5. महाराष्ट्र विधान परिषद नियम 289 अन्वये प्रस्ताव. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या 36. मान्य झालेल्या प्रस्तावांची संख्या निरंक. चर्चा झालेल्या प्रस्तावांची संख्या निरंक. शासकीय ठराव सूचनांची संख्या 2. लक्षवेधी सूचना. एकूण प्राप्त झालेल्या सूचनांची संख्या 734. मान्य झालेल्या सूचनांची संख्या 169. चर्चा झालेल्या सूचनांची संख्या 78. विशेष उल्लेखाच्या सूचना. एकूण प्राप्त सूचनांची संख्या 371. मांडण्यात आलेल्या व पटलावर ठेवलेल्या सूचनांची संख्या 246. औचित्याचे मुद्दे. एकूण प्राप्त झालेले औचित्याचे मुद्दे